तुमच्या मागं कोण व्यक्ती कट कारस्थान करत आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे हे आज आपण युनिवर्सचे मेसेज बघू। हर हर महादेव। हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरोट। आज मी तुमच्यासाठी युनिवर्सचे मेसेज घेऊन आले आहे। माझी रीडिंग जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ती तुमच्याबरोबर रेझोनेट होईल। ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे, जेवढी तुम्हाला मॅच होईल तेवढी ठेवा, बाकीची सोडून द्या। आणि हे मेसेजेस तुम्हाला जास्तीत जास्त मॅच होण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टावर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा। तर युनिवर्स तुम्हाला कुठल्या व्यक्तीपासून सावध राहायला सांगते, तुम्ही काय केलं पाहिजे। युनिवर्स माझ्या व्ह्यूअर्सला गायडन्स द्या प्लीज। हर हर महादेव। युनिवर्स सांगते तुमच्या ऑफिसमधला नाहीतर तुमच्या खूप जवळचा जो तुमच्याशी खूप गोड गोड बोलतोय, तुम्ही त्याला हर एक तुमच्या आयुष्यातील घटना सांगताय, तो युनिवर्स सांगते की तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे कट कारस्थान करतोय, कारण तो फक्त तुमच्या तोंडावरच गोड बोलतोय। त्याला तुमची प्रगती बघवत नाहीये। त्याला माहिती आहे तुम्ही स्टार आहात, तुमच्याकडे भरपूर पैसा पण येणार आहे, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात आणि तुम्हाला खूप लोकांकडनं मान सन्मान मिळतोय। तुम्ही एक नामांकित व्यक्ती आहात, देवाची तुमच्यावर भरभरून कृपा आहे। तर ह्या माणसाला कुठेतरी ते बघवत नाहीये। तो प्रत्येक वेळेस छोटी छोटी गोष्टी तुम्हाला देतो, तुम्हाला वाटतं की तो तुमचा भलाई करतोय, पण तो भलाई नाही, तो तुमच्या पाठीमागे खंजीर खोपसण्याची तयारी करतोय। तर ह्या व्यक्तीपासून सावध राहा। तो तुम्हाला कायम तुमच्या लक्षातही येईल की तुम्ही जर त्याला कुठली गोष्ट सांगायला गेला तर तो तुम्हाला दोन रस्त्यात अडकवतो। तर तीच व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपासून लांब राहा। कारण काय, जर तुम्हाला देव भरभरून देणार आहे तर तुमच्या कर्माने ह्या असल्या लोकांमुळे तुम्ही ते घालवसाल। तर ह्या कुठल्या लोकांची साथ द्यायची जे खरंच तुमच्या बरोबर आहेत, ह्या अशा लोकांपासून लांब व्हा, बाहेर पडा। ह्या लोकांना अगोदरच देव कर्मा देत असतो, पण हे लोक तुमच्यासारख्या लोकांचा आधार घेऊन त्यांचं कुठेतरी ते उदरनिर्वाह करत असतात। तर देव सांगतो ह्या अशा घाण लोकांपासून लांब राहा। तुमचे दिवस खूप छान आलेले आहेत आणि डोळे उघडे ठेवून जे करणार ते नीट करा। सक्सेस तुमच्या जवळ येत आहे, ते दूर लोटू नका। हर हर महादेव।